आज शाखा क्रमांक 3च्या वतीने या ठिकाणी प्रभाग क्रमांक 3मध्ये जी मुलं इयत्ता 10वी 12वी पास झाली, उत्तीर्ण झाली, त्या सर्व मुलांचं या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने सन्मानपूर्वक त्या ठिकाणी त्यांचा गुणगौरव कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमाला आमच्या शिवसेनेच्या उपनेत्या सौ संजनाताई घाडी, आमचे युवा सेनेचे कार्यकारिणी सदस्य राजदादा तुर्वे, तसेच आमच्या विभाग प्रमुख मीनाताई पानमन, आमचे चिरंजीव ऋषिकेश ब्रीद यांच्या आयोजनाखाली आमचे शाखेचे शाखा प्रमुख प्रकाश पुजारीजी, सुषमा गायकवाड, तसेच माझ्या पत्नी सौ नम्रता ब्रीद, ममता ब्रीद आणि सर्व माझे शिवसेनेचे उपशाखा प्रमुख पुरुष, महिला आणि युवा सेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमामध्ये मोठं सहकार्य केलं आणि ह्या ठिकाणी ह्या सर्व आलेल्या मुलांना सन्मान करण्यामध्ये सगळ्यांनी हातभार लावल्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो। आणि इयत्ता 10वी 12वी झालेल्या सर्व पास झालेल्या विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। त्यांना पुढील शैक्षणिक कॉलेजमध्ये शिकत असताना आणखीन त्यांनी मोठ्या त्यांच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होत, त्यासाठी सुद्धा मी त्यांना शुभेच्छा देतो। माझ्या वतीने आज या ठिकाणी सर्व मुलांना बॅग वाटप, तसेच पेन आणि सर्टिफिकेट ही भेटवस्तू देण्यात आली आणि माझ्याकडून खूप त्यांना आशीर्वादसुद्धा दिले। या ठिकाणी शिकत असलेली मुलं त्यांना अनेक अडचणींवर मात करून त्या ठिकाणी चांगले मार्क्स मिळवतात, परंतु त्याच्या पाठीशी कोणाची तरी शाबासकीची थाप पाहिजे, त्यांना सन्मान मिळाला पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी ह्या सर्वांना आम्ही इथे बोलवलं। त्यांच्याबरोबर त्यांचे पालकसुद्धा उपस्थित होते। मी त्या सर्व पालकांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो। त्या मुलांना शिकवण्यामध्ये आईबाबांचा त्यांचा मोठा हात असतो। अतिशय कष्ट करून त्या ठिकाणी त्यांना चांगलं उच्च शिक्षण देण्यासाठी त्यांचे नेहमी प्रयत्न असतात। आणि शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि या प्रभागाचे, या मागाठाणे विधानसभेचे लोकप्रिय असे आमदार सन्माननीय प्रतापदादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाने प्रभाग क्रमांक 3चे नगरसेवक सन्माननीय बाळकृष्ण ब्रीद साहेब, शाखा प्रमुख प्रकाश पुजारी, सुषमाताई गायकवाड यांच्या वतीने आणि युवा सेनेचा आमचा धडाडीचा ऋषिकेश ब्रीद यांच्या माध्यमातून या प्रभागामधील 10वी 12वीच्या मुलांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आयोजित केला। त्यामध्ये खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। खरं तर या गुणगौरव सोहळ्याची सुरुवातच या इकडे जवळजवळ 15 ते 20 वर्षापूर्वी सन्माननीय बाळकृष्ण ब्रीद साहेब यांची जी संकल्पना आहे आणि त्यांनी तो कार्यक्रम तेव्हापासूनचा आजपर्यंत दरवर्षी सातत्य त्या कार्यक्रमाचं ठेवलं। दरवर्षी नित्यनेमाने या मुलांना बोलवून ते नेहमी सत्कार 10वी 12वीचा करत असतात। कुठची टक्केवारी न बघता पास झालेल्या प्रत्येक मुलाचा सत्कार ते या ठिकाणी आणून करतात। त्याबद्दल मी आयोजक म्हणून त्यांचं या ठिकाणी संपूर्ण शाखेच्या टीमचं खूप आभार व्यक्त करेन की खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी गुणगौरव सत्कार जे करतात विद्यार्थ्यांचा, याचा परिणाम असं मुलांमध्ये कॉम्पिटिशन तयार होते। आज तुम्ही बघताय सगळीकडे स्पर्धेचं युग आहे आणि त्याच्यामध्ये आज या कार्यक्रमामध्ये जर आपण बघितलं तर सर्वप्रथम येणाऱ्या मुलीच आहेत, पहिल्या 10 येणाऱ्या ह्या मुलीच आहेत आणि त्याच्यामुळे खूप चांगलं वाटतं। हा कार्यक्रम मुलांमध्ये उत्साह असतो, तुला किती पर्सेंटेज, मला किती पर्सेंटेज, आणि पुढे जाण्यासाठी होप्स खूप असतात त्याच्यामध्ये। त्यामुळे हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने आयोजित केला। आज ह्या ठिकाणी जो विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला बाळकृष्ण ब्रीद यांनी, तो खूप छान पद्धतीने आयोजित केला होता आणि छान पद्धतीने तो झाला पण। आणि जो सोहळा आयोजित करतात त्याच्यामागे एक उद्देश असतो की मुलांना त्याच्यातून प्रेरणा मिळते की आपल्या बाजूच्याला छान म्हणजे बक्षीस मिळालं। जो विद्यार्थी कमी मार्क मिळतात त्यालाही वाटतं की आपण पण असं काहीतरी अभ्यास करून
आपण सुद्धा पुढे जायला पाहिजे आणि आपण सुद्धा ह्याच्यासारखं काहीतरी अचीव केलं पाहिजे आणि त्यासाठी मुलांमध्ये स्पर्धा म्हणून ते अभ्यासाला लागतात आणि असं एकही म्हणजे राहणार नाही आपल्या ह्याच्यामध्ये की मला कमी मार्क मिळाले. आणि ब्रिज साहेबांनी असं नाही बघितलं की